कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये नो मोअर बॅक बेंचर्स ही संकल्पना राबवण्यात येते। मिशन ज्ञान कवच या उपक्रमाअंतर्गत ही संकल्पना राबवण्यात येते। नो मोअर बॅक बेंचर ही संकल्पना नेमकी काय आहे आणि या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये नेमका कसा बदल होईल असा दावा केला जातोय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि तुम्ही पाहताय TV9 वेब एक्सप्लेनर। कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी, त्याचबरोबर त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्यामध्ये शाळांचं डिजिटलायझेशन असेल, त्याचबरोबर शाळांना वेगवेगळ्या अत्याधुनिक सुविधा देखील पुरवण्यात येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता मिशन ज्ञान कवच हा उपक्रम सुरू झालेला आहे आणि या उपक्रमाअंतर्गत नो मोअर बॅक बेंचर्स ही संकल्पना राबवली जाते। या संकल्पनेअंतर्गत बहुतांशी शाळांमधील बैठक व्यवस्था जी आहे ती बदलण्यात आलेली आहे। सामान्यतः जर आपण बघितलं तर शाळेमध्ये एकामागे एक असे बेंच ठेवलेले असतात आणि बऱ्याच शाळांमध्ये जे विद्यार्थी पहिल्यांदा शाळेत येतात ते पहिल्या बेंचवर आणि जे नंतर येतात किंवा काहीसं वेळाने येतात ते मागच्या बेंचवर, अशा पद्धतीची बैठक व्यवस्था आपल्याला बघायला मिळते। आणि या सगळ्यामुळं मागच्या बेंचवर बसणारे जे काही विद्यार्थी असतात त्यांना पुढे शिक्षक जे काही शिकवत आहेत ते पाहण्यामध्ये किंवा ते आकलन करण्यामध्ये काही अडचणी येत असतात। त्याचबरोबर शिक्षकांना देखील पाठीमागे विद्यार्थी नेमकं शिक्षणाकडे लक्ष देत आहेत का, त्यांचं आपण जे काही शिकवतोय त्याकडे लक्ष आहे का, हे देखील पाहण्यामध्ये काहीसं दुर्लक्ष होताना आपण याआधी बघितलेलं आहे। आणि या सगळ्यावरच एक उपाययोजना म्हणून ह्या सगळ्या नो मोअर बॅक बेंचर संकल्पनेकडे पाहता येईल। खरं तर केरळ राज्यात एक चित्रपट प्रसिद्ध झाला, ज्या चित्रपटामध्ये ही नो मोअर बॅक बेंचर्स ही संकल्पना कशा पद्धतीने उपयोगात येऊ शकते किंवा ती किती महत्त्वाची आहे हे दाखवण्यात आलेले आहे। या चित्रपटानंतर संपूर्ण केरळ राज्यामध्ये या सगळ्या अशा पद्धतीची बैठक व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेने देखील त्याच संकल्पनेचा आधार घेत तशाच पद्धतीने काही बदल करता येतील का याची पहिल्या टप्प्यामध्ये चाचपणी केली आणि पहिल्या टप्प्यामध्ये जिथं पटसंख्या कमी आहे त्या ठिकाणी आता या सगळ्या नो मोअर बॅक बेंचर संकल्पनेच्या उपाययोजनेला किंवा अंमलबजावणीला सुरुवात झाल्याचं देखील पाहायला मिळते। गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेनं शाळांमध्ये ही संकल्पना राबवायला सुरुवात केली आणि या सगळ्या उपक्रमाचे आता सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं देखील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगितलं जाते। जे विद्यार्थी सातत्यानं जाणीवपूर्वक पाठीमागच्या बेंचवर बसत होते, अभ्यासाकडे लक्ष देत नव्हते, त्यांना आता थेट शिक्षकांना पाहता येत असल्यामुळं ते देखील आता अभ्यासाकडे पाहतायत किंवा अभ्यासाकडे लक्ष देत आहेत असं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या शिक्षण वाढीसाठी किंवा गुणवत्ता वाढीसाठी ज्या काही उपाययोजना राबवल्या जात आहेत त्यातलं हे एक महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल। या सगळ्या उपक्रमाला नेमका कितपत प्रतिसाद मिळतो किंवा या सगळ्याचे सकारात्मक नेमके किती परिणाम झालेले आहेत हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळेलच। मात्र केरळ राज्यानं ज्या पद्धतीनं चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने ही संकल्पना दाखवली ती प्रत्यक्ष राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीची अंमलबजावणी सुरू झाली। तशाच पद्धतीनं आता कोल्हापूर जिल्हा परिषदेनं देखील हे सकारात्मक पाऊल उचललेलं आहे। जर हे सकारात्मक पाऊल यशस्वी झालं तर राज्यासाठी हे एक महत्त्वाची उपाययोजना किंवा एक महत्त्वाची संकल्पना ठरणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।